1000 कोटीची प्रॉपर्टी पण समाधान नाही त्या सोमळ्याला. काय पैसे खाईल का ते? चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत असतं का त्या श्रीमंताला, फुगीर तोंड्याला? समाधान नाही त्याच्याकडे. समाधान त्याला बायको त्याची नीट बोलत नाही, त्याची पोरं बुट हरपून येते. काय करायचे त्याचे पैसे? चुलीत घालायचे का? भाषा कळायली का माझी मराठवाड्यातली? त्याचे पोट्टे रातच्या 2 वाजता बुट हरपून यायले, चपला हरपून यायले तर, आणि म्हणे 1000 कोटीची प्रॉपर्टी. काय फुगतो का लोकांना त्याच्यात? काय समाधान नाही ना तुझ्याकडे? समाधानी सर्वात मोठी श्रीमंती आहे. ब्रह्मांडाच्या मालकाकडे समाधान नव्हतं, सुख नव्हतं, आणि सुख संतांनी दिले. वरी सुख नव्हतं, फार मोठी नगरी वरी वैकुंठ नगरी, पण सुख नसल्यामुळे संतांच्या घरी सुख भोगण्यासाठी आलाय. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. सुख नव्हतं, अजून ते सुख संपलेलं नाही. देवाला सुख देण्याची ताकद ज्या संतात आहे, ती संत किती मोठी असतील कल्पना करा. तुम्हाला थोडस चांगलं माहित असेल, चांगलं म्हणजे चांगलंच माहित असेल. घराघरात राजकारणी झालेत बारके बारके. आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, महामंत्री असेल, यांचा प्रचार कोण करीत असते? त्यांचे कार्यकर्ते. एकटाच नेता जर रस्त्याने फिरला त्याला कोणी विचारीन? त्याच्या भोवताल कार्यकर्ते लागतात का नाही? मग हे कार्यकर्ते त्याचे प्रचार प्रमुख असतात. लोकांना सांगतात, अरे हा माणूस आमकाय, याला मतदान करा. असे कार्यकर्ते त्याचा प्रचार करतात. तसा विटेवरचा मालक हा मोठा केलाय, हा संतांनी केलाय. तुझा देव सरोनी राहिलासी, राहिलासी, हे गावी सरोनी राहिलासी. आमुनिया भावे तुझा देव पाला, आमुनिया भावे तुझा देव पाला, हे गावी सरोनी राहिलासी. राजे हो, देवाला देव पण देण्याची ताकद संतात. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. या भारत देशाची संस्कृती संतांमुळे टिकून आहे. याच्या पलीकडे सांगायचं झालं तर तुम्ही आम्ही माणूस म्हणून जर जगत असोल तर या संतांची कृपा आहे. सज्जनांनो, या भारत देशात, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र देशात संतांनी जर अवतार घेतला नसता, संत जर जन्माला आले नसते, तर आपल्यात आणि रानातल्या पशुत एक तिळ मात्र फरक राहिला नसता. आपण माणसं असून सुद्धा जनावरासारखी फिरलो असतो, जनावरासारखी वागलो असतो, उसातल्या जंगलातल्या डुकरासारखी वागलो असतो आपण. आपल्याला माणूसपण जर कोणी दिला असेल तर या संतांनी दिले, आणि या संतांचे अमोघ उपकार आहेत आपल्यावर, अमोघ उपकार.
संतांचे फार उपकार आहेत. किती मोठे आहेत संत, तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. विठला विठला विठला. संतांचा महिमा किती मोठा आहे तुमच्या समोर 2 मिनिटात. अरे वा, आता म्हणणार नाही. महाराजांच्या प्रसादासाठी 30-31 क्विंटल गव्हाचा आटा लागतोय. त्याच्यासाठी तांदूळ वेगळे असतील, त्याच्यासाठी तरकारी वेगळी असेल, भाजीपाला वेगळा असेल. महाराज मला सांगा बरं, जिल्हा तुमचा असो की माझाही जिल्हा असो, माझ्याही जिल्ह्यातला आणि तुमच्याही जिल्ह्यातला कोणता जरी श्रीमंत मेला तर त्याच्या पुण्यतिथीला इतकं भंडारा होईल का? आणि तो 100 क्विंटल आट्याचा भंडारा करील, पण लोक खातील का? खाऊ शकता तुम्ही त्या श्रद्धेने? नाही खाऊ शकत. महाराज, हाही अलौकिक महिमा आहे. गेल्या 18 वर्षापासनं एवढ्या जोमानं, इतक्या श्रद्धेनं, इतक्या भावयुक्त अंतकरणाने तुम्ही एवढा मोठा भंडारा करता. प्रत्येकाच्या समोर पाण्याचा ग्लास जातोय, व्यवस्थित त्याच्याशी वाढ होती, परिसरातली लोक हे बघण्यासाठी येतात. इतक्या श्रद्धेनं तुम्ही करता. महाराज, ही सर्वात मोठी जर चेतना असेल, ही शक्ती असेल, तर ही सद्गुरू काशीनाथ महाराजांची आहे. त्या पुण्य पावन महात्म्याच्या समाधीतून तुम्हाला ऊर्जा मिळते, ती ताकद मिळती, ते करण्याचा भाव तुमचा प्रगट होतो. तो महाराजांपासून विटेवरचा मालक तुम्हाला तू जागरूकता देतो की करा, या महात्म्याचा उत्सव तुम्ही मोठा करा. हे तुम्हाला पंढरपुरातल्या मालकांचा संकेत आहे. हाही महिमाच आहे. किती मोठी संत असतात पहा. एक अनगडशा नावाचा फकीर आहे. फकीर हा शक्यतो इस्लाम धर्मातला असतो, मुस्लिम समाजातला असतो फकीर. त्या फकीराच्या अंगावर हिरव्या रंगाची कपडी असतात, कापडं असतात, कपडी बांधलेली असती. त्याच्या हातात एक भिक्षा मागण्याचं एक कटोर असतं. ते ताडाच्या झाडाचं असते. ताड एक उंच झाड असते, त्याच्या मधल्या गाभ्यापासून तयार केलेलं ते कटोर असते. त्याच्या हातात एक मोराची पेंढी असती, मोराच्या पंखाची पिसाची पेंढी असते, आणि एक लोखंडी चिमटा असतो. महिमा बघा संतांचा किती मोठा आहे. एके दिवशी हा फकीर एका ओट्यावर बसलेला आहे. त्या फकीराच्या सानिध्यात या महाराष्ट्राच्या मातीतली एक पवित्र जुनाट एक स्त्री आलेली आहे. ती स्त्री देहूतल्या मालकांची श्रोता होती. आणि जाता येता त्या वट्यावरनं त्या दगडावर बसल्याच्या नंतर तो फकीर त्या माथारीला पाहत होता. त्या माथारीच्या समोरून कोणी गळ्यात तुळशीची माळ घातलेला एखाद्या व्यक्ती आला की ती माथारी त्याला नमस्कार करायची. पण फकीराने एके दिवशी तिला विचारलं, ए बुड्डी. तो हिंदीत बोलत होता, मी मराठीत बोलतोय. हे म्हातारे, तू बऱ्यापैकी लोकांना नमस्कार करते, मला का करत नाही? तिनं सांगितलं, वारकरी संप्रदायामध्ये नम्र माणसांना नमस्कार केला पाहिजे. या संप्रदायाचं ब्रीद आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. माथारीने उलट प्रश्न केला, फकीर तुम्ही मला का नमस्कार करत नाहीत? तो फकीर शांत राहिला. हे कुछ बुड्ढी को बोले, कुछ समझता नहीं बोले बुड्ढी को, कुछ भी बातें करती बोले, मैं क्यों पैर छू बोले उनके, मैं फकीर हूं. आणि तो फकीर काय सामान्य फकीर नव्हता, दुकानात दुपण काढणारा तो फकीर होता.
फकीर हा ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा असतो, पण कोणताही फकीर नाही. बराच काळ निघून गेला. असं वाटत होतं त्या फकीराला की म्हातारी मला बोलेल, माझ्या पुढे झुकेल. नाही, ती वारकरी म्हातारी होती. एके दिवशी स्वतःहून फकीराने विचारलं, हे बुड्ढी, तू मानती नहीं मुझे? नहीं बोले, नहीं मानती, नहीं मानती. क्यों नहीं मानती? अरे तू किसी के पैर नहीं छूता बोले. इसीलिए मैं नहीं मानती आपको. या संप्रदायात नम्रता अत्यंत गरजेची आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मच. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मच. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. या संप्रदायात नम्रतेला किंमत आहे. नम्र झाला भूता, नम्र झाला भूता. विश्वाच्या मालकाला आपलंसं करायचं असेल तर नम्रता अंतकरणात लागते. वगैरे माणसांना किंमत नसते. या पवित्र भारत देशाची संस्कृती आहे लवचिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील. नम्र माणसाला किंमत आहे. ताठर माणसाला किंमत नाही, फुगिऱ्याला किंमत नाही, दांभिकाला किंमत नाही. असू द्या त्याच्याकडे किती पैसे. रावण फार श्रीमंत होता. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतं. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येतं. काय कोणाची माय वेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एवढा श्रीमंत रावण. अशा 7 कोटी चौकटी होत्या, पण कोणाच्या पुढे वाकत नव्हता. म्हणून पंढरपुरातल्या मालकानं दुपारी 2:18 दक्षिणेच्या मालकाला सांगून रावण आपटू आपटू हाणला. तितकं सोनं आहे का आपल्याकडं? 7 कोटी घर सोन्याचे असणारा रावण नम्र नसल्यामुळे आपटू आपटू हाणला. आपल्याकडे एक चौकट नाही, तर आपल्याला तर मधात घुसू हानील. आपल्याकडे किती नम्रता पाहिजे, किती नम्रता पाहिजे. नम्र नसल्यामुळे रावणाचं वाजलंय. रावण काळाला जुमानीत नव्हता. रावण वेळेला जुमानीत नव्हता. रावण कोणाला मानित नव्हता. रावण मीच मोठा आहे असं म्हणत होता. या संप्रदायाला मान्यता नाही. या संप्रदायात किती जरी मोठा असला तर तो सर्वसामान्याला मानित असेल याचा अर्थ तो नम्र आहे आणि म्हणून त्याला किंमत असते. म्हातारीनं सांगितलं, अरे तू वाकत नाहीस कोणाच्या पुढं. फकीराने आपली व्यथा मांडली. काय त्यांचा महिमा सांगतोय. व्यथा मांडली. हे म्हातारी, हे बुड्ढी, मैं इसीलिए किसी के पैर नहीं छूता. ए मेरा कटोरा कोई भर के नहीं देता. फकीराच्या पास जवळ एक कटोर होतं. कटोर, आणि त्या कटोऱ्यामध्ये वजनी 2.5 किलो ज्वारी, 2.5 किलो बाजरी, 2.5 किलो गहू, 2.5 किलो तुरी, 2.5 किलो हरभरा. याच्यावरी काही बसत नव्हतं. पण बुड्ढी, मेरा यह कटोरा कोई भर के नहीं देता, इसीलिए मैं किसी के पैर नहीं छूता.
म्हातारी म्हातारी होती ती, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. ती तुकोबारायची श्रोता होती. माझ्या देहूतल्या मालकांची कीर्तन ऐकणारी सात्विक सदाचारी पुण्यशील म्हातारी होती ती. ती भंगिरेचं ऐकत नव्हती. तुम्ही कोणाचं ऐकत आहे? याच्याकरता आपला उद्धार नाही. आध्यात्मिक क्षेत्रात ज्याची पकड आहे, ज्याचं आचरण गोड आहे, वारकरी संप्रदायावर ज्याची निष्ठा आहे, अशा लोकांचे चिंतन ऐक जा, तर तुमचा उद्धार. तुम्ही भंगिऱ्याचा ऐकल्या तुमच्या घराला कुपाटी लागन. विठाला विठाला विठाला. 60-65 वर्षाची जिंदगी आहे, 60-65 वर्षाचं आयुष्य आहे. नालायकाला वेळ देण्यात घालू नका. वेळ आपल्या लेकरा बाळांना द्या, बायका पोरांना द्या, आई वडिलांना द्या, गोरगरिबासाठी वेळ द्या, आपल्या कामासाठी वेळ द्या, आणि रिकामा वेळ आपल्या संस्कृतीसाठी द्या, आपल्या धर्मासाठी द्या, आपल्या संतांसाठी द्या. नालायकाला रिकाम्या वेळात फोनवर चॅटिंग करण्यात वेळ घालू नका. काळ उशाला बसलेला आहे. येऊनिया काळ बैसला सेवसा, येऊनिया काळ बैसला सेवसा, जाके तो शिकायचा डोळे आता. या काळ बैसला से उसा, झाकी तो शिकैसा डोळे आता. यम उशाला बसलाय प्रत्येकाच्या. राजे हो, आपण आयुष्याचा बॉन्ड घेऊन आलोत. कोणाला 50 वर्षाचं आयुष्य असेल, कोणाला 55 असेल, 60 असेल, 65 असेल, 70 असेल, 75 असेल, 80 असेल, 90 असेल, पण माहित नाही आपल्याला. ते बॉन्डवर लिहिलेलं आहे. शेखर बुवा, बॉन्डवर लिहिलंय. ते बॉन्ड फक्त यमालाच कळतोय, एकाची नाही कळत कोणाला. तुमच्या खात्यावर किती पैसे ते एटीएम मध्ये घातल्या, तुम्ही नुसते पैसे टाईप करा, त्याच्यात 10,000 असतील आणि 15,000 केलं की ते कार्ड फेकून देते मशीन. मालकाला जरी अक्कल नसेल तरी मशीनला अक्कल आहे. याच्यात तू 10,000 आहेत, 15,000 कस काय टाकले, मशीनला अक्कल आहे, यमाला अक्कल आहे. बाळू तुला किती आयुष्य आहे? गिरगावचा बाळू अमरावतीहून घरी जाईल, शाश्वती आहे का माझी? नाही 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 नाही, माझी हिम्मत नाही ती. माशी पाखू पाखडे तव हे सरे, पाठांतरातलं रत्न आहे, खूप पाठांतर आहे त्यांना. म्हणून राजे हो, आपलं जरी तारुण्य असेल तरी आपल्याला माहित नाही सज्जनांनो आयुष्य किती आहे. म्हणून हे आयुष्य व्यर्थ मातीत घालायचं नाही. क्षणोक्षणाची तरावया पार भव सिंधू, आयुष्य जाता आहे
राजे हो, क्षण क्षण एक सुद्धा क्षण वाया घातला नाही सद्गुरु विदेही काशीनाथ बाबांनी. म्हणून आज त्यांचा पुण्यतिथी सोहळा इतका मोठा होतोय. म्हणून पुण्यतिथी सोहळा इतका मोठा होतोय. राजे हो, मंत्र्याच्याही पुण्यतिथी होत्या. जातान का तुम्ही मनानं जातान? या पुण्यतिथी सोहळ्याला येणारा माणूस भंडाऱ्याच्या दिवशी एक एवढा जरी पोळीचा चपातीचा तुकडा भेटला तर तो हातावर घेऊन काशीनाथ बाबाचं नाव घेऊन प्रसाद म्हणून खाणारा बघतोय. कशाची ताकद आहे? या लोकांनी आयुष्य मातीत घातलं नाही. या लोकांनी आयुष्य विटेवरच्या मालकाच्या, काशीतल्या मालकाच्या आणि समाजाच्या हिताकरता आयुष्य जगले, म्हणून त्यांची पुण्यतिथी साजरी होती. आपण सुद्धा आपलं आयुष्य मातीत घालायचं नाही. कशाला भंगिरेला वेळ द्यायचा, कशाला नालायकाला वेळ द्यायचा, कशाला बुजदिलाला वेळ द्यायचा आहे, कशाला हरामखोराला वेळ द्यायचा आहे, कशाला धर्मद्वेषाला वेळ द्यायचा आहे. त्याच्यासाठी आयुष्य आपलं नाही नाही नाही. बघा पुढे बघा. माथारीला विचारलंय, बुड्ढी ये कटोरा कोई भर के नहीं देता. इथपर्यंत आलतो ना. इसीलिए किसी के पैर नाही छूता. मी जागेवर येतो, ताण घेत जाऊ नका. मला एसटी लांबून आणायचं ना दे, डिझेल बाहेरचं आहे ना. पण बस स्टँडला सोडतो इतकं मात्र लक्षात ठेवा, कुठेही प्रवाशाला सोडित नाही. हे भरके नाही देता बोले बुड्ढी. माथारीनं 2-4 श्रीमंताची यादी सांगितली. त्याच्यापैकी एक भगवान गणेशाचे उपासक होते. भगवान गणपती बाप्पाचे उपासक होते. प्रथमतः हे अनगडशा नावाचे फकीर गणपतीचे उपासक त्यांच्याकडे गेलेले आहेत आणि अलग ठोकली. रसुल्ले रुदी इलाय भिक्षाम देहिमा. अलग ठोकली, मराठीत ठोकली, उर्दूत ठोकली. भिक्षाम देहिमा. पाहिलं बैठकीतून. फकीर होता. हिरव्या रंगाचा कपडा डोक्याला बांधलेला आहे, कमरेला लंगोटी हिरव्या रंगाच्या कपड्याची आहे, हातात कटोरा आहे, मोराची पेंढी आहे, लोखंडी चिमटा आहे. त्या फकीराकडे पाहिल्याच्या नंतर सूर्याकडे बघितलं तर भगवान सूर्यनारायणाचं तेज त्या फकीरापुढे लाजत होतं. इतका फकीर तेजस्वी होता. त्या फकीराचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. त्या फकीराचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. काय त्यांचा महिमा सांगतोय. भगवान गणेशाच्या उपासकानं गणपती बाप्पाचे भक्त होते. ते फार मोठे भक्त होते. घरातल्या लोकांना सांगितलं, भिक्षा द्या फकीर बाबाला. फकीराने बाहेरून सांगितलं, सुनिये मालिक, सुनिये मालिक, एक कटोरा भर के होना. जी दे देता बोले, भर के दे देता. त्या फकीर बाबाला कटोरा भरून धान्य द्या रे. घरातली माणसं फकीराच्या कटोऱ्यात पोते, 2 पोते, 4 पोते धान्य टाकीत होते. माझ्या गोळ्या संपल्या नाही, माझ्या डोक्यावर परिणाम नाही, मी नशा करत नाही, मी वाचून सांगतोय. 1350 क्विंटल गहू टाकले तरी फकीराचं कटोरं भरलं नाही. कटोऱ्यात गहू किती बसत होते? मोजून 2.5 किलो. एका आजी जयस्वाल फक्त 2.5 किलो धान्य बसायचं. 1350 क्विंटल गहू टाकले तरी फकीराचं कटोरं भरत नाही. तो फकीर ब्रह्मवेत्याच्या अधिकाराचा होता, सिद्ध फकीर होता. नाही भरलं. आतमध्ये आवाज दिला, हे आटपलं का रे स्वयंपाकाचं? ते म्हणले अजून कटोरच भरलं नाही. बाहेर येऊन पाहिलं, भगवान गणेशाच्या उपासकाने फकीराला नमस्कार केला. माफ करिये फकीरजी, नाही भर के देता. दिलं फेकून कटोऱ्यातली गहू. 2 मजली गोपूर होतं उत्तरेश्वर बापू. 2 मजली गोपूर म्हणजे माडी हवेली 2 मजली होती. फकीराच्या कटोऱ्यात गहू टाकल्याच्या नंतर एवढेच होत होते आणि कटोऱ्यातले बाहेर फेकल्याच्या नंतर दरुजा झाकला, इतका ढिगल पडला. तन 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 करीत फकीर माथारी कडाल, ए बुड्ढी, इसीलिए किसी के पैर नहीं छूता बोले, नहीं भर के देता. ये बेकार चोट लोग है बोले सब.
नहीं देता, मैं नहीं झुकता किसी के सामने बोले. हे सिद्ध कठोर आहे बोले मेरा, भरके नाही देता. तन 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 करीत होतं फकीर ते. म्हातारी म्हणली जरा शांत होय रे, येड्यावानी काय करायला. अरे तुझं कटुरं भरून देणारे लय श्रीमंत आहेत जगात, तू काय वेड्यावानी करायला. जाय, मी सांगते त्या श्रीमंताकडे जाय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब्बरा आहे. जाय देहूला. आणि फकीर देहूला आले. काय त्यांचा महिमा सांगतोय, संतांचा महिमा किती मोठा आहे राजो. जा म्हणे, जा देहूला जा. आणि फकीर देहू मध्ये आल्याच्या नंतर विचारलं, सुनिये बोले तुकाराम साधु है महाराज जी है, बोले बहुत बढ़िया साधु है तुकाराम जी, मंत है संत है, बोले वारकरी है, बोले उनका मकान का ही, बोले कहा है, बोले घर उनका. हिंदी जमायली ना लालाजी. तस काय मला काय हिंदी येत नाही. माई हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. आकारात सांभाळून घ्या. आता काय चालत राहते काय, मला तरी कुठं परीक्षा द्यायची. पण तो बोलतोय म्हणून सांगतोय, फकीर बोलतोय म्हणून. कहां पे, बोले तुकाराम जी का मकान. लोक असे सांगणारी लोक इतकी पांचट होती, त्याने विचार केला तुकोबरायच्या घरी खाण्यासाठी काय नाही आणि फकीराला काय देणार आहेत. लोक पांचट असते. तुम्हाला माहिती आहे का, संप्रदायाला आपल्या संस्कृतीला मातीत घालणारे आपलेच हरामखोर आहेत. बाकीच्याची काय मायवेली. एक जण म्हणला हिंदू धर्म खतरे में, म्हणलं तू खतरे में हे सुमळ्या. हिंदू धर्म खतरे में कोण, कोणाची मायवेली हिंदूला नाव ठेवण्याची. हा हिंदू धर्माला अडचण आणण्याची कोणाची मायवेली. अरे पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय, पाला खाणाऱ्या वानरांनी रावण हाणलाय. अरे तूप साखर खाणारी वारकरी येत या महाराष्ट्रात, काय कोणाची मायवेली हिंदू संप्रदायाला वाईट म्हणण्याची. अरे अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय, हिम्मत नाही कोणाची, ताकद नाही कोणाची. फक्त तुम्ही तुमच्यातले नालायक सांभाळा. विठाला विठाला विठाला. महाराजांच्या भंडाऱ्याच्या दिवशी हिंदू समाजातल्या नालायकांनी लाज जा. भंडाऱ्याच्या दिवशी एकही चुकीचं वर्तन होणार नाही असं करत जाऊ नका. नशा करायची नाही, शुद्ध यायचं. कारण ही संत पांडुरंगाच्या बरोबरीची आहेत, ही संत भगवान शिवशंकराच्या बरोबरीची आहेत, ही संत भगवान गणेशाच्या बरोबरीची आहेत, ही संत मा जगदंबेच्या बरोबरीची आहेत, ही संत विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या बरोबरीची आहेत. राजे हो, प्रत्येकाला जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर या संतांपुढे लाज जा, यांच्या पुढे वाक जा, यांच्या पुढे नियमात येत जा. जगाचा मालक तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. इथं लाज जा, लाज जा, इथं लाज जा, लाज जा, तर आपला धर्म उंच जाईल. हिम्मत नाही कोणाची. तुम्हाला सांगू किती मूर्ख असतेत आपली लोक काही काही. हा धर्म खतरे में. कशा धर्म खतरे मध्ये, तू नीट नाही सुमळ्या. तुझी काय पांचटाची लायकी आहे धर्म खतरात म्हणायची. कोणाची हिंमत आहे. साखरपुडा चालला होता, कळतं ना वाक्य माझं. एका श्रीमंत माणसाच्या मुलीचा साखरपुडा होता आणि साखरपुडा बैलगाड्यानं जात होता, वाहनाची व्यवस्था नव्हती. मला काय असं दाबून चोपून बोला वाटत नाही. तुम्हाला राग आला तर पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मला असा पाईप दिलेला आहे पंढरपुरातल्या मालकान पैशाचा. मी काय नालायकाला चोंबळण्यासाठी आलेलो नाही. विठाला विठाला विठाला. साखरपुडा होता. साखरपुडा बैलगाड्यानं गेला. गेल्याच्या नंतर उशीर झाल्या पाहुण्याने हातपाय धुतले. साखरपुडा आटपला, जेवण आटपली, सत्कार वगैरे आटपली. उशीर झाला. जाता जाता मुलीकडच्यांनी सांगितलं, व्याई रस्त्यामध्ये जरा अडचण आहे, डोंगरातून रस्ता आहे आणि त्या डोंगरामध्ये चोरांचा सुळसुळाट जास्त आहे आणि तुम्ही मोठी माणसं आहात. दागिने अंगावर, दागिने ब्रासलेट आहेत, अंगठ्या येतात, सोन्याचे करतुडे असलेली श्रीमंत माणसं होती. तुम्ही जाऊ नका. मुक्काम केला. पण त्या साखरपुड्यात मालकाच्या बैलगाडी सोबत कुत्रा आलत. त्या मुलाकडचं नवरदेवाकडचं कुत्रा आलत आणि कुत्र्याला पाहिलं मालकानी, नवरदेवाच्या वडिलांनी. वाक्य कळालेत ना. नवरदेवाच्या वडिलांनी पाहिलं. अरे काय, त्याचं नाव होतं टब्या.
हे टब्यात तू कशाला आला? त्यानं शेपटी वगैरे हालेली, मानगीन हालेली. याचा अर्थ काय नाही म्हणे, मी गाडी खाली आलो. कुत्र्याला नाद असतो गाडी खाली चालायचा, चलत असतील कुत्रे. बऱ्याच कुत्र्याला वाटतं मीच गाडी वडायला लागलो. नाही, गाडी बैल वडीत असते कुत्र्या. तुला थोडीशी अक्कल असावा. गाडी बैल वडीत असते, तू फक्त दुसरे कुत्रे डसुनी म्हणून गाडी खाली चालायला. बापू चांगली कळती यांना भाषा. विठाला विठाला विठाला. मालकानं सांगितलं आपला वाडा कोण सांभाळीन? वाडा कोण सांभाळीन? चांगला वाडा होता. रुपेश महाराज ज्यांच्याकडे बशिलं त्यांच्या गायी पाहिल्यावर आनंद वाटला. हो, गायीवर प्रेम करी जा माझ्या राजानो, गायीवर प्रेम कर जा. एकतरी गाय आपल्या दारात असावी. तुमच्या सप्ताहामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पंढरपुरातल्या मालकाने पाठविलेला एक देवदूत तुमच्या सप्ताहात कीर्तनासाठी आहेत. पडलेली मंदिरं बांधायचं काम आणि गायीची सेवा करण्याचं काम सद्गुरू पाचपोर बाबा करतात. आणि पाचपोर बाबांचं कीर्तन सुद्धा तुमच्या सप्ताहात आहे. हा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. महात्म्यांची कीर्तन ऐक जा. हो, महाराष्ट्राच्या मातीत सर्वात मोठी गायीची सेवा करणारी व्यक्ती सद्गुरू पाचपोर बाबा आहेत. माझाही त्यांना प्रणाम सांगा, ते तुमचं चांगलं करीन. गायी पाहिल्या मग त्यांच्याकडे आनंद वाटला, आनंद वाटला. वा, छान. अरे तुला वाडा सांभाळावा लागेल. कुत्र्याने शेपटी हालेली निघालं. पण मुलीच्या बापाच्या लक्षात आलं हे आपल्या व्याह्याचं कुत्र आहे. उपाशी कसं जाऊ द्या म्हणून ते गाजराचा हलवा जरी खात नसेल तर ते दूध भाकरी खात आहे असं लक्षात आलं. आम्ही विकासजीकडे येताना जेवून आलो दुपारी पुशेगावला. म्हणून मुलीच्या वडिलानं एका लहानशा टोपल्यामध्ये लिटरभर दूध टाकलं आणि 2 चपात्या चुरल्या, कुत्र्यानं खाल्ल्या आणि त्याच्या मालकान पाठीवर थाप टाकली. चल जाय म्हणले. निघलो कुत्र. पोहोचलं कुत्र. त्या कुत्र्याला मला जसं बसायला टाकलं का अशी 2x2ची बाज होती, त्याच्यावर गादी होती. कुत्र मोठ्या माणसाचं कुत्र होतं ना ते. त्याचा मालकही चांगलाच होता ना. तुम्हाला एक सांगू का, हराम कोरायचे मालक होण्यापेक्षा सज्जनायचे कुत्रे झालेले बरे. देशोदेशी धाक दयाच्या उतारे, दयाचे उतारे बरे बरे, दयाचे उतारे बरे बरे. देशोदेशी धाक दयाच्या देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परिभले. उदात्त अंतकरणांच्या माणसाच्या दारात कुत्र्यानं त्याचं सुद्धा वैभव आहे. काही काही कुत्रे चांगले हो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यात वाघ्या नावाचं कुत्र होतं. आजही त्याचं इतिहासात नाव आहे. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक नावाचा आशू होता. आजही इतिहासात त्या घोड्याचं नाव घेतलं जातंय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे विशाल नावाचा घोडा होता. यांच्याकडे कृष्णा नावाची घोडी होती. आजही इतिहासात त्यांची नावं घेतल्या जातात. का? कारण हे पशु हलकट माणसापेक्षा कोटीपटीनं चांगले वागले. भडव्या माणसांपेक्षा कोटीपटीनं चांगले वागले. कारण हे चांगल्याच्या सानिध्यात होते. हो, इतके अधिकारी होते. तुम्हाला एक माहित आहे, पंढरपूरला चातुर्मासी नावाची महाराज होते. मी कालच्या कीर्तनात बोलून गेलो. चातुर्मासी नावाची महाराज. आणि एका सप्ताहामध्ये एकादशा 2 आल्या. सांगतो मी, फकीराचंही सांगणार आहे, ताण घेऊ नका. ते गाळ करीत नाही. येतो मी मुद्द्या, बस स्टँडला येतो, ताण घेऊ नका. वारकऱ्याने विचार केला एकादशी उद्याची धरायची का परवाची धरायची.
ज्या दिवशीच्या कीर्तनकाराने सांगितलं मला सुद्धा संभ्रम पडलाय, पंचांगाने 2 एकादशा टाकल्या, एकाने उद्याची टाकली, एकाने परवाची टाकली, धरायची कोणती? तर कीर्तनकारानं सांगितलं एकच काम करा, पंढरपूरला चातुर्मासी महाराज आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, कालाचं करण बव पळ निमिष क्षण लाघवी या संपूर्ण गोष्टीचं त्यांना ते ज्ञान आहे, आपण तिथपर्यंत चला. सप्ताह कमिटीतली माणसं तिथपर्यंत पोचली तर महाराज मठावर नव्हते. महाराजांचा मठ झाडायला एक नौकर होता. त्याला विचारलं महाराज कुठे? 2-4 दिवसापासून गेलेत म्हणे. काय काम आहे तुमचं? काय नाही, आम्हाला एकादशी विचारायची. काय नाही म्हणले. मग आमचे महाराज एकादशी सांगितल्यावर तुम्ही धरताल का? हो. मग आमचे महाराज पंचांग बघून एकादश धरीत नाहीत. आमचे महाराज कुठल्याही कॅलेंडर बघून कालनिर्णय बघून एकादशी धरीत नाहीत. आमचे महाराज ज्या दिवशी त्यांचं कुत्र भाकर खात नाही त्या दिवशी एकादश धरतात. सज्जनांनो, या वारकरी संप्रदायातल्या आधारीव लोकांच्या सानिध्यात राहिलेली कुत्रे सुद्धा पंचांगकर्त्याचा वाद मिटीत होते. पंचांग बुद्धिवाद्यांचा वाद मिटी. पंचांगकर्ता काय सामान्य माणूस असतो का? बुद्धिवादी माणूस असतो. पण बुद्धिवाद्याचं चुकल्याच्या नंतर सुद्धा वारकऱ्यांच्या कुत्र्यांनी पंचांगकर्त्यांचा वाद मिटवावा इतकी वारकऱ्याची कुत्री अधिकारी होती. ते वारकरी किती अधिकारी असतील, काय त्यांचा महिमा. संतांच्या सानिध्यातले कुत्रे पंचांगाचा वाद मिटीत. मग कुत्रे जर इतके अधिकारी आहेत तर यांच्या संस्कार करणारे काशीनाथ बाबांसारखे चातुर्मासी महाराज किती अधिकारी असतील. म्हणून काय त्यांचा महिमा वानू वारंवार. नोबरा म्हणतात मी किती वर्णन करू त्यांचं. या इकडे फकीराकडे, फकीराकडे या आता.